श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपला आजचा विषय आहे, रोज सकाळी लवकर स्वयंपाक बनवणाऱ्या महिलांनी कान उघडून ऐका, नाहीतर तुम्ही सर्वात मोठी चूक करता. स्वयंपाक बनवताना आपल्याला कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे? रोज तुम्ही सकाळी स्वयंपाक बनवत असाल तर तुमच्यासोबत काय घडत आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. स्वयंपाकघर आग्नेय दिशेला असणे सर्वात शुभ मानले जाते. स्टोव्हची गॅसची दिशा पूर्वेकडे तोंड करून वापरणे श्रेष्ठ आहे, कारण पूर्व दिशेची ऊर्जा स्वच्छ, शुद्ध आणि हलकी असते. स्वयंपाक करताना बसायची, उभे राहण्याची दिशा पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून स्वयंपाक केल्यास सकारात्मकता वाढते, मन शांत राहते, अन्नात शुद्ध ऊर्जा निर्माण होते. किचनमधील 5 तत्वांचे संतुलन असते. त्यामध्ये स्वयंपाकघरात अग्नी, जल, वायू, पृथ्वी, आकाश ही 5 तत्वे असतात. यांचे संतुलन योग्य ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. स्टोव्ह म्हणजेच गॅस हा आपला अग्नी तत्व असतं. सिंक, आरो किंवा नळ हे जलतत्व असतं. खिडकी किंवा एक्झॉस्ट फॅन असतो तर ते वायू तत्व असतं. जमिनीचा टाईल रंग हा पृथ्वी तत्वाशी निगडीत असतं. किचनची जागा आणि प्रकाश हे आकाश तत्वाशी निगडीत असतं. पाणी आणि आग एकत्र ठेवू नका. स्टोव्हच्या शेजारी लगेच नळ किंवा सिंक नसावे. स्वयंपाकघरात वापरायचे रंग, पॉझिटिव्ह ऊर्जा वाढवणारे काही रंग असतात, तेच आपण स्वयंपाकघरामध्ये वापरले पाहिजे. त्यामध्ये हलका लाल, केशरी, पिवळा, क्रीम, हलका हिरवा हे रंग अन्नातील पौष्टिकता आणि आनंद वाढवतात. त्यामुळे हे रंग आपल्या स्वयंपाकघरामध्ये नेहमी असावेत. स्वयंपाक बनवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? स्वयंपाक आधी मनाची स्थिती बघून करावा. कधीही राग, चिडचिड, दुःख, भीती किंवा ताणतणावात स्वयंपाक करू नये, कारण तुमची मानसिक ऊर्जा थेट अन्नात उतरते. शक्य असल्यास स्वयंपाक करण्याआधी 2 मिनिटे शांत बसावे किंवा ओम अन्नपूर्णेश्वरी देवे नमः हा मंत्र मनात म्हणावा, किंवा जे कोणते तुमचे गुरु असेल, जसे की श्री स्वामी समर्थ महाराज आता आपल्या सर्वांचेच गुरु आहेत, तर मग सर्वांनी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत करत स्वयंपाक केला तरी सुद्धा चालेल. अन्न बनवताना अंगावर घेतलेली स्वच्छता, अंग स्वच्छ असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हातपाय धुवूनच स्वयंपाक करणे, केस बांधून काम करणे, जास्त केस ओढले किंवा नकारात्मकता वाढते. स्वयंपाकघरात अवाजवी बोलणे किंवा वादविवाद टाळा. अन्न हे ऊर्जाधारित असते. स्वयंपाक करताना गोंधळ, भांडण किंवा नकारात्मक चर्चा यामुळे अन्नाची सकारात्मकता कमी होते. त्यामुळे नेहमी या गोष्टी आपल्याला टाळायच्या असतात. किचन नेहमी उज्ज्वल आणि स्वच्छ ठेवावे. अंधार स्थिर नकारात्मक ऊर्जा खेचतो, त्यामुळे किचनमध्ये नेहमी उजेड राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. प्रकाश हा सकारात्मक कंपनी वाढवतो, त्यामुळे त्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं असतो. स्टोव्ह नेहमी स्वच्छ ठेवायचे, कारण ते समृद्धीचा द्वार आहे. अन्न शिजवत असताना घरात देवीची आठवण नक्की काढावी. स्वयंपाक सुरू होताना शुभम करोति कल्याणम किंवा अन्नपूर्णा स्तोत्रातील एक ओळ मनात म्हणाल तर अन्नाला शुभ ऊर्जा प्राप्त होते. मीठ घालताना मनातील नकारात्मकता टाळा. मीठ ऊर्जा शोषक असते. रागात मीठ घालणे अन्नात असंतुलन निर्माण शांत होते. त्याचबरोबर शांततेने आणि मन स्थिर ठेवून आपल्याला मीठ स्वयंपाकामध्ये घालायचं असतं. रात्रीचे अन्न उशिरा बनवणे टाळा. 11 नंतर अन्न शिजवताना नकारात्मक वायू जागृत होतात. शक्यतो 8 ते 9 वाजेपर्यंत स्वयंपाक पूर्ण हा आपला झाला पाहिजे. स्वयंपाक करताना शारीरिक स्थिती व्यवस्थित असणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे झोपेतून उठून थेट स्वयंपाक करू नये. थोडे निवांत बसून पाणी पिऊन ऊर्जा स्थिर करा. पाय ओले किंवा घसरत असताना स्वयंपाक हा निषिद्ध आहे. गॅस सुरू करताना प्रार्थना करावी, कृतज्ञता व्यक्त करावी. हे अन्नपूर्णा माता हे अन्न सर्वांच्या कल्याणासाठी बनवते असा विचार मनामध्ये ठेवावा. दुखवणी, वाईट विचार किंवा मत्सर टाळा. अन्न बनवताना मनामध्ये वाईट भावना आल्या तर अन्नाची ऊर्जा कमी होते. त्यामुळे घरामध्ये संगीत, मंत्र, भजन, एखादा दिवा यासारखे वातावरण, हलके वातावरण आपल्या घरामध्ये नेहमी
ठेवावे। अतिशय उपयोगी 5 वास्तू टिप्स आहेत। त्यामध्ये स्टोव्ह नेहमी समतल आणि स्वच्छ असावा। किचनमध्ये झाड, तुळस, मनी प्लांट तुम्ही ठेवू शकता। फाटलेले भांडे म्हणजे तुटलेले वगैरे भांडे असतात तर ते भांडे वापरू नका। कालचे अन्न जास्त साठवू नका। कचरा रोज काढा, तो नकारात्मकता खेचतो। त्यामुळे स्वयंपाक म्हणजे फक्त अन्न नाही, तो ऊर्जा, भावना, वातावरण यांचा संयम असतो। वास्तू नियम आणि सकारात्मकता बनवलेले अन्न घरात पैसा, आरोग्य आणि आनंद आकर्षित करते। त्यामुळे ह्या सर्व गोष्टी आपल्याला स्वयंपाक करताना आपल्याला पाळायचे असतात। आता बघा, आपण जाणून घेणार आहोत की रोज ज्या महिला सकाळी लवकर स्वयंपाक बनवतात अशा महिलांसोबत नक्की काय घडतं। बघा, प्रत्येक घरातील महिला, प्रत्येक आई, प्रत्येक बहीण आणि प्रत्येक गृहिणी नक्की ऐकायला हवा, कारण रोज सकाळी तुम्ही ज्यावेळेस स्वयंपाक बनवता हा एक सामान्य गोष्ट नाही। हा विषय जितका सामान्य वाटतो तितकाच तो आपल्या घराच्या आरोग्याशी, घरातील ऊर्जा आणि घराच्या समृद्धीशी जोडलेला आहे। काही महिला सकाळी खूप कामात अडकलेल्या असतात, मुलांना शाळा, नवऱ्याला ऑफिस, घरातील काम, धावपळ, आणि मग त्या म्हणतात की अगं आधी स्वयंपाक करू आणि त्यानंतर पुढचं काम जे आहे ते करू। पण एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या महिला अंघोळ न करता स्वयंपाक करतात याच सवयीमुळे त्या नकारात्मकता 3 गोष्टी समस्यांना निमंत्रण देतात। त्यामुळे जर महिला सकाळी अंघोळ न करता स्वयंपाक करत असेल तर तुमच्यासोबत काय घडतं बघा। अंघोळ केल्याने शरीर स्वच्छ होते, पण त्याहून महत्त्वाचं ऊर्जा शुद्ध होते। रात्रभर शरीरात थकवा, घाम, नकारात्मक ऊर्जा, झोपलेली जडत्व हे सर्व जमा झालेले असते आणि अशा अवस्थेत स्वयंपाक केला तरी नकारात्मकता थेट अन्नात उतरते। अशा अन्नामुळे घरातील सदस्य चिडचिड होतात, मन उदास ठेवतात, भांडणे वाढतात, मानसिक ताण वाढतो। त्यामुळे या समस्या आपल्यासोबत घडतात। समस्या ह्या आपल्या चुकीमुळेच घडत असतात। दुसरं म्हणजे अन्नाची प्राणशक्ती कमी होते। आपल्या भारतीय शास्त्र आपल्याला सांगतात की अन्न बनवण्याची भावना, मनस्थिती आणि ऊर्जा अन्नात मिसळते। न अंघोळ केलेल्या अवस्थेत मन थकलेले, अस्थिर आणि असते। यामुळे अन्नाची प्राणशक्ती कमी होते, घरातील आनंद कमी होतो, भाग्य कमी होते, आरोग्य कमजोर होते। ह्या गोष्टी सुद्धा आपण लक्षात ठेवायला पाहिजे। वास्तुशास्त्रातील काही स्पष्ट नियम आहे, त्यामध्ये गृहलक्ष्मी जिथे स्वतः स्वच्छ असते तिथे घरात संपत्ती, शांतता, समृद्धी स्वतः येते। न अंघोळ करता स्वयंपाक हा वास्तू नियमांचा भंग आहे। त्याचा परिणाम म्हणजे पैशांची अडचण, घरात वाद, कामात अडथळे, घरातील सौख्य कमी होते असे दिसतं। त्याचबरोबर स्वयंपाक म्हणजे केवळ भाजी, रोटी, चपाती नव्हे, तो एक ऊर्जा निर्माण करण्याचा पवित्र विधी आहे। अंघोळीनंतर घरातील नाडी शुद्ध होते, मन हलके होते आणि अन्नात सात्विकता उतरते। न अंघोळ करताना स्वयंपाक हा अन्न तामसिक बनवते, असंतुलित होते। अशा अन्नामुळे घरात अनेक प्रकारचे दोष तयार होतात। त्यामुळे रोज सकाळी पहिल्यांदा अंघोळ करावी, मगच स्वयंपाक करावा। शक्य नसेल तर किमान हातपाय धुवून, चेहरा व्यवस्थित स्वच्छ धुवून, डोक्यावरून 3 वेळा पाणी फिरून त्यानंतर तुम्ही स्वयंपाक केला तरी चालेल। हा एक छोटासा बदल सुद्धा तुम्ही तुमच्या रोजच्या कामामध्ये करू शकता। हा नियम फक्त 7-8 दिवस पाळायचा नाही, तर आयुष्यभर आपल्याला हे पाळायचं असतं। यामुळे शांतता वाढते, अन्नाची चव सुधारेल, भांडणे कमी होतील, आर्थिक प्रगती वाढेल, मन प्रसन्न होईल, मुलांचे मन अभ्यासात लागेल। म्हणूनच स्वयंपाक करणे ही साधी गोष्ट नाही, ती एक ऊर्जा निर्माण करणारी क्रिया आहे। स्वच्छता म्हणजे केवळ बाहेरची नव्हे तर ऊर्जा शुद्ध होणेही आहे। आजपासून एक छोटासा नियम मनात ठेवा, आधी अंघोळ मग स्वयंपाक, आणि पहा तुमच्या घरात लक्ष्मी कशी थांबत नाही ते। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत। श्री स्वामी समर्थ।